हॅलो हॅलो. इथे एकता ग्रुप टेंबी खोडवे संघाचा कॉल आहे. एका बाजूने VKM आहे, एका बाजूने सिल्वर गोल्डन जुबली आहे. गोल्डन जुबली आणि गोल्डन जुबली आलाय. या ठिकाणी टॉस जिंकलाय. काय असेल मित्र निर्णय आपला? शतरक्षण. आता आपल्या बाजूची टीम आहे, त्यांचे प्लस पॉईंट माहीत आहेत, त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅट्समन आहे, तुम्हाला माहिती आहे. काय असेल तुमची स्ट्रॅटेजी? चांगली टीम आहे समोरची. आम्ही तर यंगच आहेत, तर काहीतरी नवीन शिकायला भेटेल समोरच्या टीम. खूप प्रेमल मनाने या ठिकाणी तुम्ही म्हटले, तुमचा आम्ही प्रशंसा करतोय. चांगली कमेंट या ठिकाणी बघायला मिळते. तुमच्या समोरचा संघ आहे, हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही, क्रिकेट आहे. काय म्हणशील या ठिकाणी प्रथम बॅटिंग करायची? तुम्हाला काय वाटते किती धावा या ठिकाणी चांगली तुम्ही टफ फाईट करू शकताय? 6 ओव्हरची मॅच आहे, तर आम्हाला 65 ते 70 धावा काढायला लागते. सबेस्ट आपला बोट टीम टॉस जिंकलाय. वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट एकता ग्रुप टेंबी खोडावे. हॅलो. पन्नास वर्षाच्या या प्रवासामध्ये अनेक चढउतार आले असले तरी विजय क्रीडा मंडळाचा आलेख मात्र नेहमी वरचढच राहिलेला दिसतोय. आणि त्यात द्योतक म्हणजेच आजचं आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष. या विशाल मैदानावर आज उत्साहात आपला हा सुवर्ण महोत्सवी उत्सव साजरा होतोय. नव्याने सुरू केलेल्या या केटच्या मोसमाला सर्वांना सोबत घेऊन जी सुरुवात झाली ती म्हणजेच आमचे ज्येष्ठ श्री जगन्नाथ किणी स्वर्गीय हरेश्वर भोईर, श्री गजानन किणी स्वर्गीय हरिचंद्र दामोदर किणी आणि याचबरोबर जोगाई गावातील श्री प्रकाश घरत, श्री हेमंत घरत, श्री बंडूबारी, श्री गणेश बारी आणि स्वर्गीय गजानन पाटील यासारख्या अनेक तरुणांनी आपल्याच पैशातून या क्रिकेट पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. जास्त नियम त्यावेळी माहिती नव्हते आणि असे नियम माहिती नसतानासुद्धा किंवा क्रिकेटचे धडे अनेक होतकरू खेळाडूकडून त्यांनी घेणं सुरू केलं आणि आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन या मंडळींनी खऱ्या अर्थाने खेळायला सुरुवात केली होती. सुरुवातीला श्री जगन्नाथ किणी आणि स्वर्गीय गजानन पाटील आघाडीला येऊन एकेरी दुहेरी धावाकडून संघाला मजबूती देत होते. श्री गजानन किणी हे बिंदास स्ट्रोकर म्हणून फलंदाजी करत होते. श्री गणेश व बंडूबारी यांची फलंदाजी गोलंदाजी, श्री हेमंत व प्रकाश घरत यांची फलंदाजी गोलंदाजी, त्याचबरोबर स्वर्गीय हरिचंद्र दामोदर किणी यांची उत्कृष्ट गोलंदाजी, तर फलंदाजांना धाकात ठेवणारे आमचे यष्टीरक्षक म्हणजेच स्वर्गीय हरेश्वर भोईर, त्याचबरोबर स्वर्गीय सुरेश नारायण किणी, स्वर्गीय मोहन किणी यांची फसवी अशी गोलंदाजी, त्याचबरोबर स्वर्गीय भगवानजी, स्वर्गीय अमृतजी यांची भन्नाट अशी गोलंदाजी. ही टीमची खऱ्या अर्थाने त्यावेळीची संपत्ती होती. आणि भन्नेपाडा गावचं त्यावेळी खऱ्या अर्थाने विजय क्रीडा मंडळाचं नाव जर उज्ज्वल केलं होतं तर ही सर्व आमची दिवंगत जी काही आणि आज हयात असलेली जी काही मंडळी होती त्यांनी आमच्या खऱ्या अर्थाने विजय क्रीडा मंडळाचं नाव त्यावेळी रोशन केलं होतं. आणि त्यानंतर हळूहळू सुरुवात झाल्यानंतर नव्या पिढीकडे हा क्रिकेट चालत गेलं. आणि त्यानंतर श्री तुकाराम पाटील, श्री अशोक केणी, श्री सुधाकर केणी, श्री जयेश भोईर, श्री रमाकांत घरत, श्री विनोद पटेल, श्री किरण पाटील सर, श्री हरेश पटेल, श्री संदीप केणी, श्री जगदीश घरत, श्री संतोष केणी, श्री गणेश घरत, श्री बलवंत घरत आणि स्वर्गीय आमचे सर्वांचे लाडके नरेंद्र आप्पा. आणि त्यानंतर स्वर्गीय रवींद्र केणी, स्वर्गीय दिलीप केणी, श्री प्रवीण केणी, ज्ञानेश्वर भोईर, संजय केणी, रवींद्र केणी, त्याचबरोबर स्वर्गीय दीपक केणी, सदानंद केणी, सुभाष केणी, सागर केणी, अभय केणी, परेश केणी, अजय केणी ते कल्पेश केणी आणि श्रीकांत भोईर, त्याचबरोबर उमेश केणी, बलराम केणी, शशिकांत केणी, उदय घरत, श्री केतन भोईर आणि आत्ताच्या टीमपर्यंत असा आमचा हा 1975 पासूनचा हा इतिहास आम्हाला थोडक्यात सांगता येईल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आतापर्यंत ही चालू असलेली ठेव आपल्याला सांगता येईल. असं म्हणतात की सर्व सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. आणि आर्थिक बाब त्यावेळी स्वप्रयत्नाने वारंवार प्रयत्न करून आणि स्वप्रयत्नाने
प्रयत्न करताना बघा पडद्यावर चित्रपट दाखवणं म्हणजे त्यावेळी पैसा नव्हता आणि पैसा आणायचं कुठून, आणि त्यावेळी आम्ही आपले मोठे पडदा होता त्या पडद्यावरती चित्रपट दाखवण्याचं काम करायचं आणि त्यामधून जो काय पैसा येईल त्या पैशातून संघाची उभारणी केली होती. असे यासारखे अनेक प्रयोग केले होते. लॉटरी काढणं असे अनेक प्रयोग करून संघ उभारी त्यावेळी झाली होती. आणि आज विजय क्रीडा मंडळ म्हणजे एक सामाजिक संस्था, म्हणजे गरजवंतांना नेहमीच मदत करणारी अशी आमची एक संस्था आहे. त्याचबरोबर अनेक कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल किंवा सभासदांना काही वैद्यकीय मदत हवी असेल तर असे अनेक उपक्रम या आमच्या मंडळामार्फत राबवले जातात. त्याचबरोबर आमच्या मंडळामार्फत काही अभ्यास सहलीचं सुद्धा आयोजन केलं जातं. आणि त्यापर्यंत आम्ही आतापर्यंत पुण्यामध्ये असणारे जेवढे किल्ले आहेत, शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले जेवढे जे किल्ले आहेत ते किल्ले पाहण्याचा योग आमच्या मंडळाने आम्हाला दिला होता. आणि ते म्हणजेच आपण जर विचार केला तर रायगड किल्ला असेल, पन्हाळगड असेल, शिवनेरी असेल, प्रतापगड असेल, लोहगड, पुरंदर यासारखे अनेक गड आम्ही अभ्यासात्मक सहल करून आम्ही पूर्ण केलेले आहेत, पाहिलेले आहेत. आणि गेली 50 वर्ष आमचा हा संघ आजही एकजुटीने मित्रत्वाच्या साक्षीने आज आमचा संघ हयात आहे. लहान थोरांना सामावून घेणारा असा आमचा विजय क्रीडा मंडळ खरोखर. त्याचबरोबर आगरी सेनेने भरविलेले बघा 1984, 85 आणि 85, 86 आणि 86, 87 या काळामध्ये जेव्हा क्रिकेटचे सामने सलग आगरी समाजाने भरवले होते आणि त्यावेळी सलग 3 वर्ष विजय क्रीडा मंडळाने फायनल जिंकून 3 वेळा सलग विजय मिळवला होता. अशी आगळीवेगळी हॅट्रिक प्राप्त करण्याचं काम 1985, 86, 86, 87 आणि 1984, 85 या काळामध्ये केलं होतं. त्यावेळी असलेले कर्णधार म्हणजे आत्ताचे आमचे अध्यक्ष जयेश भोईरी त्यावेळी कर्णधार होते आणि आज ते मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आणि पुढे मात्र आगरी सेनेने सामने भरवण्याची स्पर्धा बंद केली, परंतु विजय क्रीडा मंडळाने तो विडा उचलला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत आगरी समाजाचे सामने आजपर्यंत विजय क्रीडा मंडळ भरवीत आलेलं आहे. विजय क्रीडा मंडळ म्हणजेच या पंचक्रोशीतील एक नावाजलेलं नाव. आपणा सर्वांना माहिती असेल स्वर्गीय नरेंद्र भोईर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ रजिस्टर झालं आणि अनेक वर्ष नरेंद्र भोईर यांच्या गोलंदाजीने या पंचक्रोशीमध्ये विजय क्रीडा मंडळाला अनेक विजय मिळवून दिलेले आहेत. नरेंद्र भोईर एक लेग स्पिनर म्हणून त्यांची ख्याती होती. अनेक फलंदाजांना ते नाचवण्याचं काम करत होते असे आमचे स्वर्गीय नरेंद्र भोईर. पण या मंडळाने एक जबरदस्त टीमवर्क म्हणून आज नावलौकिक संपादन केलेलं आहे आणि आज आपण पाहत आहेत त्याचं द्योतक दिसतंय ते म्हणजेच आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि त्याचं आजचं हे आपलं उत्कृष्ट नियोजन हे त्याचं खऱ्या अर्थाने एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. या सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना उभारलेलं हे खार्टन आपण पाहिलं असेल, हे खार्टनातलं मैदान आहे आणि खार्टनाला लाजविणारं असं हे मैदान, स्टेडियम आणि 2 महिन्यापासून आमच्या युवा खेळाडूने घेतलेले अथक असे परिश्रम आणि या मेहनतीने आज आपल्याला समोर दिसतंय की सुसज्ज असं एक मैदान तयार केलेलं आहे. खरोखर आमच्या या युवा क्रीडांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. आणि आज या मंडळामध्ये जवळजवळ आमचे 150 खेळाडू कार्यरत आहेत आणि या मंडळाने नेहमीच आमचं अथक असे परिश्रम करीत आणि आमचे 150 कार्यकर्ते आज अथक असे परिश्रम करत आहेत. असा आमचा विजय क्रीडा मंडळाचा हा इतिहास 1975 ते 1975 ते 2024 असा हा 50 वर्षाचा कालखंड मी आपल्यासमोर इथे सादर केला आहे. असं आमचं हे विजय क्रीडा मंडळ खरोखर या 50 वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या किंवा ज्या अनेक अडचणी आल्या त्या अडचणीला सामोरे जाऊन आज 50 वर्ष आम्ही या सुवर्ण वर्ष आम्ही साजरं करतो आहे. आणि त्यासाठी खरोखर आजचे आमचे दाते आहेत, देणगीदार आहेत. ही जी स्पर्धा आज यशस्वी होते ती खऱ्या अर्थाने आमचे जे सर्व दाते देणगीदार आहेत ह्यांचं खरं श्रेय आहे. आणि थोड्याच वेळात आपण त्या देणगीदारांची यादी इथे वाचून दाखवणार आहोत. अंपायर केले मध्ये फील्डिंगला
विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असताना ही सुवर्ण महोत्सवी चषक पहिलं बक्षीस ₹1,00,000 ही ची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ह्या मोठ्या स्पर्धेसाठी जे जे देणगीदार आम्हाला मिळाले त्या सर्वांचे खूप खूप आभार. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. खालील देणगीदारांचे उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने मंगलमूर्ती विराथन आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकाल एकता ग्रुप टेंबे खोडावे. अशा दोन संघांमध्ये सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. काही विशेष पारितोषिक या सामन्याकरिता आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर लागोपाठ 3 चेंडूंमध्ये 3 षटकार किंवा 3 विकेट्स येत आहेत तर आदरणीय भुवनेश भोईर भरणेपाडा यांच्याकडून ₹500 रोख पारितोषिक त्या क्रिकेटपटूला दिलं जाईल. तसेच 18 ग्रुप यांच्या माध्यमातून जर जो 18 ग्रुपचा बॅनर आहे त्या एक्झॅक्टली बॅनरवर षटकार खेचला जातोय तर तब्बल ₹1,000 रोख पारितोषिक असेल. आणि या मैदानाच्या चारही दिशांनी चहू बाजूंनी जे भगवे फ्लॅग्स दिसत आहेत त्या फ्लॅगवरती जर षटकार आदळतोय तर ₹500 कॅश प्राइज 18 ग्रुप यांच्या माध्यमातून दिलं जाईल. सर्व क्रिकेटपटूंनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. वळूयात आता देणगीदारांकडे. केळवे मीठ उत्पादक सहकारी संस्था केळवा यांच्याकडून ₹25,000. संपूर्ण मंडप व्यवस्था परेश मंडप डेकोरेटर्स व सागर मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून प्राप्त झाली आहे. हॉटेल सांजवारा प्रोप्रायटर श्री संदीप काशीनाथ किणी मालिकावीरसाठी त्यांनी सायकल बक्षीस दिलेले आहे. हॉटेल मॅनग्रोव्ज केळवा प्रोप्रायटर श्री हरीश बारी ₹25,000. हॉटेल फिशरमॅन विलेज माकुणसार यांच्याकडून ₹25,000. श्री स्वप्नील किनी यांनी स्टंप्स व बेल इथे प्रोप्रायटर केलेले आहेत. विनोद धापशी 5,101. श्री प्रवीण सुदाम किणी 10,000. श्रीमती पपिता दिलीप किणी यांनी प्रथम व द्वितीय विजेता चषकसाठी ₹10,000. श्री संजय सखाराम किणी यांच्याकडून 5,555. पुढे याप्रमाणे चालेल यादी. दोन्ही संघांच्या माहितीसाठी सामना 6 षटकांचा असणार आहे, लक्षात असू द्या. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांकरिता हार्दिक शुभेच्छा. समालोचन कक्षमधून सेमीफायनलला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. विटी लाईन मधील दोन संघ एकमेकांच्या विपक्षात भिडलेले आहेत. प्रथम पारितोषिक जर आपण या स्पर्धेचं पाहिलं तर तब्बल ₹1,00,000 रोख आणि तो प्रवास आता कुठेतरी जवळ येऊन ठेपलेला आहे. सेमीफायनलचा सामना. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पहिले 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले जात आहेत. अमन पाटीलच्या माध्यमातून पहिल्या षटकातील 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लाईनचा चेंडू आहे आणि यावेळेस आपण बघू शकतायत क्रिकेटच्या परिभाषेतील ब्रेड अँड बटर डिलिव्हरी. अशा स्वरूपाच्या चेंडूंना क्रिकेटमध्ये थारा नाहीये. सुंदर फटका रितेश केने बबलूच्या बॅटमधून. यावेळेस मात्र रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये फुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल स्वरूपामध्ये बघायला मिळालाय. 4 अंकावर धाव फलक जाऊन विसावलंय. सुंदर फटक्याची निवड. गोलंदाज पुन्हा एकदा मिस्टर अमन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला सजवलेला फटका आहे. शॉर्ट मिड विकेटला छेदून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या सेंटरला. तत्पूर्वी धाव फलक मात्र या ठिकाणी पुढे जाऊन विसावलंय. ते एकंदरीत आपण पाहतोय 5 अंकावर व्हीकेएम ट्रॉफी 2024 केळवे भरणेपाडाचं हे ऐतिहासिक आयोजन आपण पाहतोय. क्रिकेटचा नेत्र दीपक दैदिप्यमान आरस पाणी अभिजात सौंदर्य संपन्न पाहावा आणि पाहतच राहावा. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडाचं ऐश्वर्य बिलोरी साम्राज्य सिद्ध करणारी स्पर्धा पाहायला मिळते.
अप्रतिम असं आयोजन आणि नियोजन. अग्रमानांकित अग्रवलयांकित पालघर जिल्हा टेनिस क्रिकेटच्या खऱ्या अर्थाने या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करणारी स्पर्धा आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकातील अधिकृत असे 5 चेंडू फेकून झालेले आहेत. 100च्या स्ट्राईक रेटने 5 धावा. फुलटॉस आहे. पॉवर प्लेच्या बंधनाचा फायदा. चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. प्रणय दत्तात्रेय पाटील चाफेवाडी ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार येतोय. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ फिनिश होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 धावा या फलकावर 9 रन्स प्रोग्रेस कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. VKM चा हा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळतोय. जागतिक क्रिकेटच्या परिपटलावर 1975 पासून वर्ल्ड कपला सुरुवात झाली आणि तेव्हा वेस्ट इंडिज संघाचा दरारा होता. 1975 1979 बॅक टू बॅक 2 वर्षांमध्ये वेस्ट इंडिज संघ विजयी झाला. 1983 मध्ये मात्र लॉर्ड्सच्या मैदानामध्ये 25 जून 1983च्या दिवसामध्ये भारतीय संघाने इतिहास रचला, तो कपिल देवच्या नेतृत्वाखाली. पुढे 1987 मध्ये ऑस्ट्रेलिया प्रथमतः विश्वविजेता झाला. 1992 मध्ये पाकिस्तान, 1996 मध्ये श्रीलंका, 1999 2003 2007 बॅक टू बॅक 3 वेळा ऑस्ट्रेलिया विश्वविजेता. 2011 मध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थाने 2 एप्रिल 2011च्या दिवसामध्ये भारत विश्वविजेता बनला. 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2019 मध्ये इंग्लंड, 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया. आजच्या दिवसामध्ये VKM वर्ल्ड कपचा खरा मानकरी कोण, या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. जबरदस्त स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण. पमन गायकर षटक क्रमांक 2 मध्ये. मूर्ती लहान कीर्ती महान. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मैदानाच्या आतमध्ये कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. विराट कोहली कॉपीबुक स्टाईलने सजविला गेलाय. काय गोलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र थोडंसं गचाळलेलं ढिसाळलेलं क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या परिक्षेत्रामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि त्याचा इफेक्ट जाणवतोय तो धावसंख्येवर. खूप सुंदर स्वरूपात मात्र योग्य टप्प्याला प्राधान्य देणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मार्को जॉन्सन याच्या आठवणी काही क्षणांसाठी अगदी मागच्याच सामन्यामध्ये त्याने 11 विकेट बाद केले. श्रीलंका या संघाविरुद्ध खेळत असताना 42 वरती ऑल आउट. सुंदर फटका समोरच्या दिशेने. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. गुड शॉट ऑफ क्वालिटी. आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत असताना पाहायला मिळतोय रितेश किनी. बघा ऑफस्टम्पच्या पूर्णपणे बाहेर शफल झाला. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये उभा राहिला आणि हाय बॅकलिफ्ट हाय एल्बो सहित मात्र टेक्निकल फटक्याची निवड या ठिकाणी पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फटक्याची निवड. उंच सकल बांध्याचा सडपातल बांध्याचा खेळाडू रितेश किनी. गुड शॉट. लोअर फुलटॉस ऑन साइडला फटका फसलाय. रितेश किणीच्या खेळीस पूर्णविराम सुंदर या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. मिस्टर करणच्या माध्यमातून अद्वितीय क्षेत्ररक्षणाचा मदमस्त नजराणा मादक अनुवादक अनुपम निरुपम स्वरूपामध्ये रितेश किणीच्या खेळीस पूर्णविराम गॉन. चौकी सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय 2 संघांमध्ये. विटील लाईन मधील हे 2 संघ आहेत. एकता ग्रुप टेंबिक खोडावे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलेला आहे. ते मंगलमूर्ती विराथन या संघाला आतापर्यंत 15 धावा. विकेट. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेश निवळ. या आधीच्या सामन्याचा हिरो. प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून घास हिरावून घेणारा खेळाडू. मॅन ऑफ क्रायसिस. संकटमोचक तारणहार. आणि तो षटकार कोण विसरेल ज्या षटकारामुळे उपांत्य फेरीत दाखल झालाय तो मंगलमूर्ती विराथना संघ. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर. पुनश्च एकदा आपण पाहतोय पमन गायकर आपल्या षटकामधील 5वा चेंडू घेऊन सॉलिड बॉलिंग आतापर्यंत या षटकामध्ये. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू. शॉर्ट ऑफ पुलचा फटका जबरदस्त बघायला मिळतोय. शैलेश निवळच्या बॅट मधून आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार. गुड शॉट. हॅलो हॅलो हॅलो. दरम्यान व्यासपीठावर आमचे प्रमुख पाहुणे इथे देणगीदार उपस्थित आहेत. हर्षद लोखंडे
मामा यांच्याकडून मंडळाला भरीव अशी 10,000ची देणगी प्राप्त झालेली आहे. आणि FM एम्पायरचे प्रोपायटर आहेत, तर त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करेल की आमच्या मंडळाचा स्वागत त्यांनी स्वीकारावं. वंदेश पाटील साहेब इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेल त्यांनी यायचं आहे पुढे. आणि बलिराम किणी यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. वंदेश पाटील, हर्षद लोखंडे उर्फ मामा, AR एंटरप्राइजेस यांचे मालक आणि त्यांचे प्रतिनिधी वंदेश पाटील इथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांचा स्वागत सत्कार करू इच्छितो. विजय क्रीडा मंडळ आपला कायम ऋणी राहील. आपण आमच्या मंडळाला या स्पर्धेसाठी भरीव अशी देणगी दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. काही विलक्षण षटकार बघायला मिळाला. विस्मयकारक फटका होता शैलेश निवळच्या बॅटमधून. या आधीच्या षटकामधील चेंडूवर ज्या प्रकारे तो षटकार आला होता अद्वितीय. पायावरील चेंडूला मात्र थारा दिला नाही. षटक क्रमांक जबरदस्त सुरुवात मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मधील पहिल्या चेंडूवर महत्त्वपूर्ण मोहरा मंगलमूर्ती विराथन या संघाचा मात्र तंबूच्या बाहेर धाडला जातोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. डीप फाईन लेगच्या झोनमध्ये फटका खेळायचा होता, परंतु यष्टी रक्षकाचा क्लास त्या ठिकाणी बघायला मिळाला. समवेत गोलंदाजाचा मात्र अद्वितीय नागमोडी वळण घेणारा तो चेंडू आणि त्या मात्र शिरपेच्या मध्ये ओवला जातोय. प्रणय दत्तात्रय पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. धावांची स्थिती जर आपण पाहिली प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत 27 धावा झालेल्या आहेत. 2 गडी गारत फिरकीपटू मिस्टर प्रतीक पाटीलचा क्लास मैदानाच्या आतमध्ये. 27 जानेवारी 27 धावा झालेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं 27 जानेवारी 1979 मध्ये जन्म झाला होता डॅनियल विटोरीचा. त्याची आठवण करून देतोय. सद्यस्थितीमध्ये प्रतीक पाटील फिरकीपटू मैदानाच्या आतमध्ये खूप कमी वयात क्रिकेटच्या विश्वामध्ये खऱ्या अर्थाने रोहन खरातची आठवण यावी. पुणे विभागातील एक क्लासिकल बॉलर म्हणून टेनिस बॉल क्रीडा विश्वजाने दणाणून सोडलंय. अगदी 2 दिवसापूर्वीच आपल्याला धडाकेबाज चषक या स्पर्धेमध्ये देखील तो बघायला मिळाला. मुरबाड तालुक्यातील वडवली विभागातील मोठी स्पर्धा आणि त्याची आठवण सद्यस्थितीमध्ये. ऑफ ब्रेकचा चेंडू आहे. डीप पॉइंट आणि डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळला गेला. इन टू दी गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. पंचांचे संकेत चौकार. 4 धावा. हॉकी चांगला फटका या ठिकाणी सुजविला गेला. तुषार किणीच्या बॅटमधून ऑफ ब्रेकला चांगलं रीड केलं आणि बॅकफुट पंच करत असताना तो फटका मात्र आपल्याला चौकाराच्या स्वरूपात बघायला मिळाला. पंच दर्शवतायत वाईड बॉल. क्रीजचा खूप सुंदर वापर. हाय एल्बो जो मात्र बघायला मिळाला या आधीच्या फटक्यावर. आणि बॅकफुटवरती पूर्णपणे प्रेशर देत असताना बॅकफुट पंच जो डीप स्वीपर कव्हरच्या पलीकडे त्या परिक्षेत्रातील चौकार आपण पाहिला आहे. धावांची टोटल जाऊन पोहोचले 31. लॉस ऑफ 2 विकेट्स. वन्स अगेन बॉलर प्रतीक पाटील. साईडला सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट झोनमध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाज लक्षात असू द्या. बॅक टू बॅक 3 षटकार जर आपण खेचतायत तर आदरणीय भुवनेश भोईर भरणेपाडा यांकडून 500 रुपीजचं कॅश प्राईज असेल. तसेच 18 ग्रुपच्या बॅनरवरती जर तुम्ही षटकार खेचतायत तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज आपल्यासाठी पाहायला मिळतं 18 ग्रुपच्या माध्यमातून. आणि मैदानाच्या चहूबाजूंनी जे भगवे झेंडे आहेत त्यावरती जर तुम्ही षटकार खेचतायत तर 500. यावेळेस मात्र लॉंग लेग परिक्षेत्राच्या अगदीच पलीकडे चेंडू निघून जातोय. अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण. काय विलक्षण फलंदाजीचं पृथक्करण. याआधी 2 चेंडूंवर 2 षटकार आले होते शैलेश निवळच्या बॅटमधून. आणि यावेळेस मात्र निरीक्षण परीक्षण केल्यानंतर पंच दर्शवतायत 3 चेंडूंमध्ये शैलेश निवळच्या बॅटमधून बॅक टू बॅक लागोपाठ पाठोपाठ 3 चेंडू 3 षटकार. वन्स अगेन बॉलर तयार. आज एखादा सुवर्ण यज्ञ विक्रम यज्ञ
रचेल का शैलेश निवळ? 3 चेंडूंमध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून. यावेळेस मात्र फुटवर्कला खूप चांगलं रीड केलं. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. कर्णधाराचं कौतुक करेन, त्याने क्षेत्ररक्षक सजवला परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार 4. चौकी स्ट्राईक रेट आपण तपासून बघू शकताय. 4 चेंडूंमध्ये 22 धावा. ओव्हर 500 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. सध्या आजचा दिवस हा शैलेश निवळच्या नावावरतीच आहे. यावेळेस पुन्हा एकदा कडेकडे लॉफ्ट केलाय. डाऊन दी ग्राउंड. मनगटातले जान मात्र या ठिकाणी दर्शवली जाते. व्हॉट अ ग्रेट शॉट. मनगट किती स्ट्रॉंग असावीत याचं मात्र फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहायला मिळतं. स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर. ये हात मुझे दे दे ठाकूर या डायलॉगची मात्र आता आठवण व्हावी अशा स्वरूपाचा फटका बघायला मिळतोय शैलेश निवळच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र थेट जाऊन विसावलंय प्रोग्रेस कार्डवर. 49 49 धावा झालेल्या आहेत. षटक जर आपण पाहिले अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती विराथन हा संघ पाहायला मिळतोय. 49 या अंकावर शैलेश निवळचा जलवा मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ सुपर बॅटिंग. लोहा जितना दबता है उतनी ही ताकत बढ़ता है. सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है. मिट्टी का बर्तन तपता है तब धुन पर खूब खनकता है. शीशा जितना शीशे को धार लगे वो उतना खूब चमकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. अरे हम तो आदि पुरुष के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा. हर एक संकट का हल होगा वो आज नहीं तो कल होगा. सुपर बॅटिंग शैलेश निवळ चा क्लास. यावेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टर सजवला गेला आहे तुषार किनीच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा पार. विकेम ट्रॉफी. चौकार. या ठिकाणी सैराट पाहायला मिळतोय. विध्वंसक फलंदाजी, विस्मयकारक फलंदाजी, चित्रबाणू ज्वलंत दर्जेदार आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय. शैलेश निवळ आणि तुषार किनी दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून क्लासिकल बॅटिंग. पॉवर हिटिंग सुरू आहे. यावेळेस मात्र बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईड इज थर्ड मॅनच्या परिक्षेत्रामध्ये. तत्पूर्वी आपण पाहू शकाल धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर. ते एकंदरीत 53 या अंकावर. 54 54 या अंकावर. काही क्षणांसाठी थॉमस डायसची आठवण यावी. केतन मात्रेला कोण विसरेल. 36 बाईक आणि 5 4 व्हीलर त्याच्या नावावरती. महाराष्ट्राचा बाईक तथा कार सम्राट म्हणून त्याची ओळख. एवन पवन केणेची आठवण यावी अशा स्वरूपाची फलंदाजी. यावेळेस मात्र फुलटॉस स्वरूपातील चेंडू डाऊन दी ग्राउंड. शैलेश निवळचा क्लास. शैलेश निवळचा जलवा मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. फिनॉमिनल, फास्ट, फ्युरियस, फॅब्युलस बॅटिंग. 6. जॉकी आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना केलाय शैलेश निवळने. 6 चेंडूंमध्ये 5 षटकार आहेत, 1 चौकार आहे. म्हणतात ना की आयुष्यात जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्हाला काय करायचंय तर एकच उत्तर द्या. आई वडिलांनी जे मला नाव दिलंय त्या नावाचा मला ब्रँड तयार करायचा आहे. आणि आज मात्र ब्रँड इज ब्रँड. शैलेश निवळच्या बॅट मधून केवळ 7 चेंडूंमध्ये 40 धावांची सैराट खेळी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या या खेळाडूसाठी. अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचलंय 66 धावा. या सामन्यामध्ये बहुतेक 3 अंकी धावसंख्या बघायला मिळते की काय अशी आशंका मात्र या ठिकाणी तयार झालेली आहे. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. फिनॉमिनल बॅटिंग. लोअर फुलटॉस आहे ऑन साईडला. शॉर्ट लेगच्या परिक्षेत्रामध्ये मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. गचाळलेलं ढिसाळलेलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी या मैदानावरती आपली छाप सोडतोय, ठसा उमटवतोय. क्लासिकल इनिंग, फास्टेस्ट 50च्या दिशेने. केवळ 8 चेंडूंमध्ये 42 धावा या वैयक्तिक धावसंख्येवरती तो खेळतोय.
दीपेन अहिरेला कोण विसरेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ 10 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड. आणि त्याखालोखाल 19 सप्टेंबर 2007 युवराज सिंग 12 चेंडूंमध्ये 50 धावा. शैलेश निवळ आजच्या दिवसामध्ये एका वेगळ्या टचमध्ये चेंडू हवेमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. डीप मिड विकेटच्या परिक्षेत्रामध्ये कॅच ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी नाहीये मित्रांनो. जर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर क्षेत्ररक्षणाचा स्तर देखील उच्च श्रेणीय ठेवावाच लागेल. 4 षटकांचा खेळ हा फिनिश होतोय ऑफिशियली आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 70 धावा या फलकावर. ऐकूया डिस्क जॉकीला ओळ्या सामना. जॉकी अजूनही उर्वरित 2 षटके आपल्याला शिल्लक पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ फिनिश. प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 70 धावा या फलकावर. मंगलमूर्ती विराथन संघाच्या माध्यमातून विध्वंसक पवित्रा अनुभवाला मिळतोय. फुलटॉस होता. दुसऱ्या बाजूने जर आपण पंचांचा निर्णय पाहिला तर ICC नियम क्रमांक 21 नो बॉल आणि ज्या अर्थी नो चेंडू आहे त्या अर्थी फ्री हिट नेहमीच. कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पुस्तकांमध्ये ठळक शब्दांनी कोरून ठेवलंय एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. आणि येथे पंच देखील दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. येणारा चेंडू मात्र फलंदाजासाठी सूट सवलत आणि कमिशन फ्री हिट आपल्याला पाहायला मिळते. तुषार किनी ऑन स्ट्राईक. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सजवला गेला आहे. क्षेत्ररक्षकाला ओव्हरटेक करून चेंडू सीमारेषा पलीकडे. केवळ चौकार आणि षटकारांमध्येच डील केलंय. त्या सामन्यामध्ये मंगलमूर्ती विराथन या संघाने धावसंख्या मात्र झपाट्याने अति द्रुत गतीने शीघ्र गतीने जलद गतीने जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर. 75 धावा. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. खूप मोठी भागीदारी या ठिकाणी दोन्ही देखील फलंदाजांमध्ये. एका बाजूने 6 चेंडूंमध्ये 14 या वैयक्तिक धावसंख्येवर तुषार किणी. दुसऱ्या बाजूने 9 चेंडूंमध्ये 44 धावा शैलेश निवळच्या बॅटमधून. यावेळेस मात्र ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग परिक्षेत्रामध्ये आणखीन एक झेल सोडला जातोय. आणि क्षेत्ररक्षण जर तुम्ही खराब कराल तर सामना जिंकणं खूपच कठीण, महाकठीण. कारण क्षेत्ररक्षण हा मात्र खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आत्मा म्हणूनच ओळखला गेलाय. केवळ चौकार आणि षटकार खेचून चालणार नाहीये. या सामन्यामध्ये ढिसाळलेलं क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिपाक आपण स्कोर बोर्डवरती पाहिलाय. 77 ऑन टू द स्कोर कार्ड. वन्स अगेन मिस्टर पमन बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडल्यानंतर हलकासा राईज होतोय. चेंडू उसळी मिळते आणि त्याच मुळे बीड झाला. फलंदाज खडे खेळला गेला होता. फुटवर्क चा वापर तितकासा बघायला मिळाला नाही. तो या चेंडूवर पदलालित्य. जितकं तुम्ही चांगलं कराल तितक्या येणाऱ्या धावा अगणित जरूर असतील. कारण क्रीजचा पुरेपूर वापर हा व्हायलाच हवा. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता. वन्स अगेन बॉलर तयार. मिस्टर पमन बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे. यावेळेस मात्र पुल केलाय तुषार किणी या फलंदाजाने. काऊ कॉर्नर परिक्षेत्राच्या पलीकडे. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6. चॉकी असून बराचसा अनुभव मात्र घ्यावा लागेल या गोलंदाजांना. ज्या प्रकारे गोलंदाजी सुरू आहे थोडेसे व्हेरिएशन्स करावे लागतील. योग्य लेंथ लाईनची निवड आपल्या कारकिर्दीमध्ये सुधारणा करत असताना. वाईडिश लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये यावेळेस फटका फसलाय. परंतु आतापर्यंत जवळजवळ 5 ते 6 झेल या इनिंगमध्ये सोडण्यात आलेले आहेत. आणि त्याचा रिझल्ट मात्र आपण खऱ्या अर्थाने पाहतोय की भली मोठी धावसंख्या. स्कोर कार्ड जर आपण चेक करून पाहिलं तर आतापर्यंत 84 धावा झालेल्या आहेत. 5व्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज पमन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. शैलेश अर्धशतक पूर्ण करेल का या चेंडूवर. यावेळेस मात्र साईडला जबरदस्त बॅट चहू बाजूंनी झळकवायचे आहे. शैलेश निवळ केवळ आणि केवळ 10 चेंडूंमध्ये बॅट झळकू द्या शैलेश. काय अभिमानाचा हा क्षण आहे. अद्वितीय इनिंग आणि पहिलं अर्धशतक विकेम ट्रॉफी 2024च्या माध्यमातून विटी लाईनचा किंग कार्यसम्राट महानायक खेळाडू शैलेश निवळच्या बॅटमधून 10 चेंडूंमध्ये 500च्या स्ट्राईक रेटने 1 चौकार आणि तब्बल 7 षटकारांसहित 10 चेंडूंमध्ये 50 धावा. अर्धशतकी खेळली, वादळी खेळली, सुनामी खेळली, अद्वितीय खेळली.
दर्जेदार क्रिकेटचा स्वाद, फलंदाजीचं उच्च श्रेणीय पृथक्करण मात्र या ठिकाणी अनुभवायला मिळालं. क्लास बॅटिंग, सुपर बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग, दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण. आजचा दिवस शैलेश निवळच्या नावावरती आहे. या आधीच्या सामन्यामध्ये काय असीम कामगिरी करून त्याने आपल्या संघाला जिंकवलं आणि तत्नंतर मात्र कॉन्फिडन्स हाय झाल्यानंतर नेक्स्ट मॅचमध्ये 10 चेंडूंमध्ये 50 धावा अर्धशतकी खेळली. सुपर नॉक. यावेळेस पुन्हा एकदा फुलचा फटका, खराब गोलंदाजीचं पृथक्करण, जास्तीत जास्त चेंडू हे शॉर्ट ऑफ लेंचेस बघायला मिळाले आहेत. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली थेट जाऊन पोहोचले 96 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 मार्च 2006चा दिवस अगदी डोळ्यासमोर येतोय, ज्या दिवसामध्ये जोहान्सबर्गच्या मैदानात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 434 धावांचा दणका उडवून दिला होता आणि प्रत्युत्तरामध्ये हर्षल गिब्सच्या 175 धावा आल्या. 438 धावा ऑस्ट्रेलियाने केल्या आणि एका वन डे सामन्यामध्ये 872 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. त्या सामन्याची आठवण आता येते, कारण 31 चेंडूंमध्ये 96 धावा कुठून काढलेल्या आहेत मंगलमूर्ती विराटन या संघाने. आणि यावेळेस मात्र जबरदस्त फटका तुषार किणीच्या बॅट मधून 3 अंकी टोटल जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. 102 धावा या फलकावर 102 तुषार किणीच्या बॅट मधून. सेन्सेशनल पॉवर रेटिंग, सुपर बॅटिंग. 102 धावा झालेल्या आहेत. तोडफोड काम मैदानाच्या आतमध्ये, विध्वंसक कामगिरी. 12 चेंडूंमध्ये 35 या वैयक्तिक धावसंख्येवर तुषार हा फलंदाज काय भागीदारी झालाय या दोन्ही देखील फलंदाजांमध्ये. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॅटिंग. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आहे ऑन साइडला. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. षटकारांचा पाऊस. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि याचाच अर्थ आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय भुवनेशजी भोईर भरणेपाडा यांच्या माध्यमातून 500 रुपीजचा कॅश प्राइज या फलंदाजाकरिता. अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण. याआधी शैलेश निवळच्या नावावरती देखील प्राइज बघायला मिळालं आणि तदनंतर तीच कामगिरी तुषार किणीच्या बॅटमधून. अबे सोने पे सुहागा, नो प्लस 2 अशा स्वरूपामध्ये या 3 धावा इन्क्लूड केल्या जातील. नो बॉल यस. पंचांच्या संख्येत पोहोचले गेलेत. धावांची टोटल प्रोग्रेस कार्डवरती शीघ्र गतीने 111 धावा. वन सेकंड बॉलर तयार. मिनी हेलिकॉप्टरचा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु अंततः अपयश पदरी पडलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार आणि चौकारासहित धावांची स्थिती महाकाय. धावांचा डोंगर, धावांचं पर्वत शिखर, कळसुबाई शिखर पाहायला मिळतं. ते मुख्य खेळपट्टीवरती अमर पाटील आम्हाला सूचित करतायत 115 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू उर्वरित. वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल 15 चेंडूंचा सामना केलेला आहे तुषार किणी या फलंदाजाने. वाईट बॉल जरूर दर्शवला जातोय. 2 चेंडू उर्वरित आणि 15 चेंडूंमध्ये 47 या वैयक्तिक धावसंख्येवर तुषार किणीचा क्लास मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. आपल्या कारकिर्दीतील एक अविस्मरणीय खेळी परिपूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूची पिचिंग. हा टप्पा आवश्यक होता. अब पछताए क्या फायदा जब चिडिया चुप गई खेत. खूप उशीर झालेला आहे. जास्तीत जास्त चेंडू हे शॉर्ट ऑफ लेंथचे बघायला मिळाले. त्यात खराब क्षेत्ररक्षण आणि त्या कारणास्तव मात्र 116 धावा या प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय. या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर करण. फुलटॉस आहे ऑन साइडला. तुषार किणीचं अर्धशतक परिपूर्ण. काय सुंदर इनिंग या ठिकाणी बघायला मिळालंय. अद्वितीय स्वरूपामध्ये ही फटकेबाजी. तुषार किणी बॅट झळकवायची आहे मेगा स्क्रीनवर. हा फलंदाज आपण पाहतोय. अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण. अग्रमानांकित, अग्रवलयांकित, उच्च श्रेणीय, हाय क्वालिटी, हाय प्रोफाईल फलंदाजी तुषार किणी आणि शैलेश निवळ दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून अर्धशतके या ठिकाणी झळकावले गेलेले आहेत. 122 धावा या प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयाकरिता 123 धावांचं टार्गेट हे सेट करण्यात आलेलं आहे. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, सेन्सेशनल बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग, सुपर बॅटिंग. दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण या सामन्यामध्ये बघायला मिळालं आहे. 1-2-2 अशा स्वरूपाचं एकंदरीत
प्रदर्शन राहिलंय. प्रथम फलंदाजी करत असताना मंगलमूर्ती विराथन या संघाच्या माध्यमातून 36 चेंडूंमध्ये 123 धावांचं महाकाय टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलेला आहे आणि त्या धावा कशा परिपूर्ण केल्या जातील हे आपण ऐकणार आहोत अजितदादा पाटील सरांच्या गोड आवाजातून. तत्पूर्वी एक संधी डीजे ऑपरेटरला. हॅलो. देणगीची येते ना. वन टू थ्री. एकशे 23 च टार्गेट सेट केले गेले. 1 2 3. दरम्यान मॅचला थोडस मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल तत्पूर्वी वेळ आपल्याकडे. आमचे जे दाते आहेत ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला आर्थिक रूपाने सहकार्य केले, नक्कीच त्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि सन्माननीय संजयजी किणी सरांना मी विनंती करतोय की आपण त्यांची नावं अनाउन्समेंट करावी. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा या सुवर्ण महोत्सवी चषकासाठी या स्पर्धेसाठी आमच्या ज्या दानशूर व्यक्तीने आम्हाला सडल हस्ते जी मदत केली, खरोखर त्यांचं या ठिकाणी गुणगान गाणं, त्यांचं यादी वाचणं आवश्यक आहे. त्यामध्ये मी सर्वप्रथम आमचं जे पहिलं जे बक्षीस आहे रुपये 1,00,000 आणि ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत श्री जयेंद्र किशन दुबळा हे जिल्हा सदस्य जिल्हा परिषद पालघर यांनी आम्हाला 1,00,000 स्पॉन्सर केलेले आहेत. आम्ही खरोखर त्या आमच्या मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतोय. त्यानंतर आमचे केळमीठ उत्पादक सहकारी संस्था आम्हाला नेहमीच सहाय्य करत असते आणि या संस्थेने सुद्धा आम्हाला 25,000 रुपयाची अशी भरघोस देणगी दिलेली आहे. त्यांचंही मंडळ आभारी आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय ते सुसज्ज असं मंडप आणि जे आपलं मैदान सजवलेलं आहे, मंडप केलेले आहेत, असे आमचे परेश मंडप डेकोरेटर्स व सागर मंडप डेकोरेटर्स यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सुंदर सहकार्य केलं, त्यांचंही आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर हॉटेल सांजवाराचे प्रोफेसर आमचे संदीप काशीनाथ केनी यांनी मालिकावीर सायकल आपल्या समोर दिसते ही स्पॉन्सर केलेली आहे, त्यांचंही मंडळ आभारी आहे. त्याचबरोबर माझे मित्र हरीश बारी हॉटेल्स मॅनग्रोव्ज केळवा यांनी सुद्धा 25,000 रुपयाची देणगी दिलेली आहे, मंडळ त्यांचं आभारी आहे. हॉटेल फिशरमॅन विलेज माकुंसार यांनी सुद्धा आम्हाला 25,000 रुपयाची भरघोस देणगी दिलेली आहे, त्यांचं सुद्धा मंडळ आभारी आहे. याचबरोबर आमचे सहकारी आपले पंच स्वप्नील केनी यांनी स्टम्प्स आणि बेल्स जा पूर्ण संच आहे हा संच आम्हाला स्पॉन्सर केला, त्यांचंही मंडळ आभारी आहे. त्याचबरोबर आमचे मित्र विनोद धापशी यांच्याकडून 5,001 रुपया आम्हाला देणगी आलेली आहे. या सर्व देणगीदारांचं मी आभार मानतोय आणि पुढे ओटू. थँक्यू. होई आपण 123 धावांचं टार्गेट. स्वप्नील किनी सर आणि त्यांचं संपूर्ण पॅनल खूप सुंदर स्पर्धा हँडल करते, त्यासाठी त्यांचंही भरपूर कौतुक. व्हेरी फर्स्ट बॉल मिस टाइम शॉट या वेळेला पहिला चेंडू हा आणि ते आपण बघू शकाल विकेटचं
पतन होताना जाऊया पुनश आमचे जे देणगीदार आहेत त्यांच्या नावांची अनाउन्समेंट करण्यासाठी संजय किडी सर आपल्यासोबत जोडले जातात. यानंतर आमचे प्रवीण सुदामकिनी यांनी सुद्धा 11,111 रुपये आम्हाला या ठिकाणी देणगी दिलेले आहे, त्यांचंही मंडळ आभारी आहे. त्यानंतर श्रीमती पपिता दिलीप किनी यांनी आपल्याला या ठिकाणी ज्या ट्रॉफ्या दिसतात प्रथम आणि द्वितीय विजेता यासाठी लागणारे चषक यासाठी 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यानंतर संजय सकाराम किणी यांच्याकडून 5,555 रुपये. त्यानंतर ज्ञानेश्वर सदानंद भोईर यांच्याकडून 5,000 रुपये. श्रीकांत सदानंद भोईर यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये. आणि मोरिया मेडिकल डॉक्टर श्वेता आणि श्रीमती मनीषा मोहन किनी यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. थँक्यू. होई आपण मॅचकडे. विकेटचं पतन झालंय, न्यूमॅन दाखल झालाय. अमन न्यूमॅन यावेळेला उडवलं चेंडूला, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाहीये आणि धावा मिळतील 2. प्रामुख्याने ज्या वेळेला चेंडू हवेमध्ये असतो आणि 2 खेळाडू तो झेल घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला कॉमेंटेटर थोडासा थांबतोय. त्याचं कारण तुम्ही जो कॉल देतात तो तुम्हाला समजायला हवा आणि जे पुढचं नुकसान होतं ते होऊ नये आणि त्यांनी तिथे मात्र तुम्ही एक दोघांना कॉल देणं गरजेचं असतं जेणेकरून दुर्घटना मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये. तेव्हा स्कोर कार्डवरती 2 अप्रतिम शॉट सिलेक्शन एक्झिक्यूट केलं गेलं मिड विकेटला. वाईडिश लॉंगाचा खेळाडू मात्र आपल्या उजव्या बाजूने धावा चेंडूला फील्ड करतोय बाउंड्रीच्या जवळ. तत्वर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यानंतर आमचे सहकारी भुवनेश रमेश भोईर खऱ्या अर्थाने बघा आपल्याला लागणारी जी महत्त्वाची गरज म्हणजे पाण्याची व्यवस्था पूर्ण बिस्लरी पाण्याची पूर्ण सुविधा जी दिली होती ते आपले भुवनेश रमेश भोईर यांच्याकडून. त्यानंतर विनोद एकनाथ किनी मायकोप यांच्याकडून, रोठे यांच्याकडून सुद्धा पाण्याच्या बॉटल आपल्याला 10 बॉक्स स्पॉन्सर केल्या होत्या. येस, जाऊया पुढे. गोलंदाज तयार. यावेळेला चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं फंबल झालंय. मिडॉनचा खेळाडू हा मिड विकेट रिझनला जाऊन चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय. त्याबरोबर सिंगल कंप्लीट झाले आणि धावा आहेत 1ने 5 वर स्थिरावले गेलेत. विनोद एकनाथ किनी साहेब मायकोप रोठे यांच्याकडनं सुद्धा आम्हाला 10 बॉक्स बॉटल प्रोव्हाइड केल्या आहेत त्याबद्दल त्यांना मी थँक्यू म्हणते. पुढचा चेंडू अप्रतिम यॉर्कर पद्धतीचा चेंडू. त्याच्यानंतर सन्माननीय मिलिंदजी गरत साहेब जोगाळे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपण बघतात या स्पर्धेसाठी आणि खेळपट्टीसाठी लागणारा कलर त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केला आहे त्याबद्दल थँक्यू मिलिंद भाऊ. सन्माननीय केतनजी कमलाकर भोईर साहेब यांच्याकडनं 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. सन्माननीय श्री सागर सदानंद किनी साहेब यांच्याकडनं 3,333 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य. श्री कल्पेश सकाराम किनी साहेब यांच्याकडनं 2,222 रुपयाचं आर्थिक सहाय्य. श्री उमेश सुदाम किनी साहेब यांच्याकडनं 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. या मॅचकडे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला प्रणय दिसतो. पुढचा चेंडू यावेळेला थोडासा बाउन्स झाला, वेगवान मारा बघायला मिळतोय आणि आणखीन एक गड्याचं पतन आपल्याला बघायला मिळेल. यानंतर उमेश सुदाम किणी यांच्याकडून सुद्धा 2,500 रुपये. डॉक्टर रोहित मोहन किणी यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजीसाठी लागणारे शूज आहेत ते आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर केलेले आहेत. त्यानंतर प्रवीण गोविंद भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यानंतर आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय जयेश गोविंद भोईर यांच्याकडून सुद्धा 6,000 रुपयाची आम्हाला देणगी प्राप्त झालेली आहे. प्रोफेसर प्राध्यापक किरण मंगळदास पाटील स्पर्धेसाठी लागणारे चेंडू आणि जेवढी सन्मानचिन्ह आहेत त्या सर्व सन्मानचिन्ह देण्याचं काम, स्पॉन्सर करण्याचं काम आमचे पाटील सर यांनी केलेलं आहे. त्यानंतर राकेश मधुकर किणी यांच्याकडून 1,000 रुपये. उदय परशुराम गरत यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपये. रुचित गजानन किणी यांच्याकडून 1,000 रुपये. कुंदन प्रभाकर किणी यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपये. किशोर दादू किनी सर यांच्याकडून सुद्धा 7,000 रुपये. म्हणजे आपल्यासमोर जे ट्रॉफी आहेत तृतीय आणि चतुर्थ विजेता जे चषक आहेत ते आपल्याला त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. सुभाष बाळगरत यांच्याकडून 1,000 रुपये. अशोक सकाराम रामचंद्र किणी यांच्याकडून 1,000 रुपये. त्यानंतर आदेश पाटील यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. बघूया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. अमन गतीला परिवर्तन केले, फलंदाजाची ताकद थोडीशी विभाजित करतायत. गुड बॉलिंग. परशुराम भानू पाटील यांच्याकडून 1,111 रुपये. आशुतोष बळवंत घरत यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपये. पुढचा चेंडू रितेश फुलटॉस आणि इथे मात्र हवाई फायर
फेकून दिले मिड विकेटच्या वरनं षटकार. एकता ग्रुपचा ब्रँडेड षटकार बघायला मिळतोय. अमनला मात्र असे शॉट खेळावे लागतील, प्रयत्न करायला हरकत नाही. टार्गेट जरी मोठं असलं, वेळ तुम्हाला मिळतोय तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि ते तुम्ही इथे दाखवायला हवंय. प्रयत्नांती परमेश्वर. यावेळेला आपण बघताय एक षटकार आल्यानंतर थोडासा रितेश सुद्धा प्रेशर मध्ये आहे आणि चेंडूला वळवण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा एक्स्ट्रा वळतो. इट इज अ वाईड बॉल. 154 स्कोर कार्ड पुढे जाते 12. फुलटॉ चेंडू फाईन लेगला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल. पुढचा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. यानंतर अरुण शिवराम किनी यांच्याकडून 1000 रुपये, प्रभाकर रामभाऊ किनी यांच्याकडून 1000 रुपये, प्रसाद बळवंती किनी यांच्याकडून 1000 रुपये, प्रणय प्रवीण किनी यांच्याकडून 1111 रुपये. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र अमन ऑन फायर. गुड शॉट, जबरदस्त टायमिंग. अमनच्या बॅट मधनं येत आहे षटकार. धावसंख्या पोहोचली ती 6 ने प्लाय होताना 18 वरती. गुड बॅटिंग अमन, चांगला प्रयत्न करतात. रितेशच्या अगेन्स्ट मात्र अतिशय सुंदररित्या आक्रमकता दाखवताना लॉंग ऑनला आपली ताकद, आपली स्ट्रेंथ दाखवतात. आणखीन एक बिग शॉट. व्हाट अ ग्रेट बॅटिंग, मिस्टर अमन ऑन फायर. एक्सलेंट, सुपर, काबिल तारीफ षटकार. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. हरिचंद्र भोईर यांच्याकडून 1500 रुपये, दीपेश पांडुरंग किनी यांच्याकडून 1500 रुपये, विनीत किनी यांच्याकडून 1000 रुपये, तुकाराम कुशा पाटील यांच्याकडून 2500 रुपये, निनाद महेंद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपये, बलिराम गंगाधर किनी यांच्याकडून 3000 रुपये, संतोष खंडराव किनी यांच्याकडून 2222 रुपये, साहिल महेंद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपये, प्रवीण सावे सुतारबड यांच्याकडून 5001 रुपया, शशिकांत गंगाधर किनी यांच्याकडून 1001 रुपया, सुधाकर काशीनाथ किनी यांच्याकडून 2500 रुपये, भूपेश नानाजी भोईर यांच्याकडून 5000 रुपये आणि गजानन यशवंत किनी यांच्याकडून 2000 रुपये. प्रणय आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 24 धावा ऑन स्कोर बघायला मिळतात. अमन हा एकतर्फी किल्ला लढवताना एका बाजूने हवाई फायर करतोय आणि त्याला सफलता मिळते. गुड बॅटिंग अमन. पुढचा चेंडू राईट मुहूर्त विकेट. यावेळेला फिंगर रोल केले होते. थोडासा चेंडू कट करण्याचा प्रणयांचा इरादा आणि चेंडूला रीड करता आलेला आहे. इट्स अ डॉट बॉल. हर्षल लोखंडे बोईसर यांच्याकडून 10,000 रुपये आम्हाला देणगी प्राप्त झालेली आहे. त्यानंतर रवींद्र रामचंद्र किनी यांच्याकडून 1000 रुपये, दिलीप बाळा घरत यांच्याकडून 1000 रुपये, प्रियांश शिवांश पंकज भोईर यांच्याकडून 1500 रुपये. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. याही वेळेला मात्र पॅड आणि बॅट मध्ये चेंडू हाताळला गेला आहे. एक धाव घेतली जाईल. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता लेग बायच्या रूपाने सिंगल कंप्लीट करतायत. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये ईश्वर बैदेसर आणि स्वप्नील मैदानाच्या आत. पुढचा चेंडू 25. अमन लेग सूर गवसलाय. पुढचा चेंडू घेऊन तयार आणि यावेळेला लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न. अप्रतिम एफर्ट. पण बघू शकाल जबरदस्त एफर्ट बघायला मिळते. धावसंख्या 2 ने 27 वर पोहोचेल. 27 धावा, मजबूत बांधा आणि अमन ची विस्फोटक ची बॅटिंग आहे, जशी गरज आहे एकता ग्रुप टिंबी खोडावी संघाला. चेंडू थोडासा खाली राहिला. इट्स अ डॉट बॉल. दिनेश लक्ष्मण भोईर यांच्याकडून 1111 रुपये, जतीन दिनेश भोईर यांच्याकडून 1111 रुपये, जगदीश भास्कर गरत यांच्याकडून 3333 रुपये, मंगेश बालकृष्ण किणी यांच्याकडून 2000 रुपये, अभय सुधाकर किणी यांच्याकडून 2222 रुपये. पुढचा चेंडू ओहो ऑन दी अप, डाऊन द ग्राउंड. अमन ऑन फायर. अमन मात्र या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि यश संपादन करण्याचा त्यांचा हा जो निर्णय आक्रमकतेचा, जसं मी मगाशी म्हटलं होतं की जिंकणं किंवा हारणं हा निर्णायक क्षण आहे, परंतु संधी तुम्हाला मिळते. 6 षटकं तुम्हाला मिळतात. तुमच्या जो खेळाचं प्रात्यक्षिक आहे हे दाखवणं तुमचं आद्य कर्तव्य आणि अमन म्हणतोय मी मात्र इथे प्रयत्न करणार. स्वाद रिसॉर्ट केळवा यांच्याकडून 1000 रुपये, हॉटेल विसावा यांच्याकडून 1000 रुपये,
आणि पाटीलवाडी रिसॉर्ट यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यानंतर श्री रामदास पाटील मायकोप यांच्याकडून सुद्धा 10,000 रुपयाची भरघोस देणगी आलेली आहे. यानंतर संदीप सावे केळवा यांच्याकडून 2500 रुपये. पुढचा चेंडू यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न मिडॉनला मात्र चेंडू पण बघतोय नो मॅनलँडला ट्रॅव्हल झालाय, सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचले ती 34 वरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 34 धावा स्कोर कार्ड वरती संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा स्कोर कार्ड वर. जितेंद्र राऊत केळवा यांच्याकडून 2500 रुपये. महादेव घरत केळवड आगरी समाज अध्यक्ष यांच्याकडून 10,000 रुपये. श्री संजय राऊत केळवा यांच्याकडून 1100 रुपये. नितीन चौधरी यांच्याकडून 1100 रुपये. नितीन राऊत केळवा यांच्याकडून 1000 रुपये. संदीप भगवान किनी सरपंच केळवा यांच्याकडून 5000 रुपये. आणि महादेव घरत केळवेरोड यांच्याकडून आपण पाहिलं हे आगरी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहेत, यांच्याकडून 10,000 रुपये देणगी आलेले आहे. नयन घरत यांच्याकडून 5000 रुपये. हर्ष भावेश किनी यांच्याकडून 1000 रुपये. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज अतिशय सुंदर शॉट सिलेक्शन लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॅलन्स इथे बनवला गेलाय आणि फलंदाज अम्मनच्या खळीला लागतोय पूर्ण विराम. सन्मान्य मी निलेश चौधरी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. निलेश चौधरी सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व आणि अनुज साहेब यांना मी दोघांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अनुज सरांचा शुभ परेश किणी आणि परेश जी गिणी सरांना सुद्धा मी विनंती करते आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर अजय जगन्नाथ किनी यांच्याकडून 3000 रुपये. दीपेश पाटील मांडे यांच्याकडून सुद्धा 3000 रुपये. संजय सदानंद किनी यांच्याकडून 1000 रुपये आणि प्रमोद बाळकृष्ण किनी यांच्याकडून 1500 रुपये. पुढचा चेंडू यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू फाईन लेगला गेलाय. एकदा हुक कंप्लीट झाले आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना 35 धावा. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय करण भोईर. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. 123 धावांचं मोठं टार्गेट आहे. जे क्रीडा रसिक वर्ग आता आमच्यासोबत जॉईन झालेत त्याच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो हा सेमीफायनलचा मॅच सुरू आहे दुसरा. पुढचा चेंडू यावेळेला बाउन्स खूप चांगला होता. रायझिंग डिलिव्हरी झाली. गुडलँडवर पडल्यानंतर थोडंसं सरप्राईज करतायत. गुड बॉल. पुढचा चेंडू यावेळेला शेपलवरून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग मध्ये झेल बाद होत आहेत. एकता ग्रुप टेम्पी खोडावे संघ आपण बघताय सुवर्ण महोत्सवी वर्ष आदरणीय निलेश जी चौधरी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला श्री कन्स्ट्रक्शन 5000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य. जोरदार टाळ्यांचा गजर. थँक्यू निलेश चौधरी साहेब. एक दानशूर असे व्यक्तिमत्व आपण बघतायत आणि एक खूप मोलाचं सहकार्य आमचे VKM विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा संघाला त्यांनी केले त्याबद्दल स्पेशली थँक्स. बोलतो आपण मॅचकडे. मॅच थोडासा एकतर्फा होतोय कारण प्रथम बॅटिंग करताना 123 धावांची विस्फोटक धुवाधार चे स्कोर लागले स्कोर कार्ड वरती. त्याचा पाठलाग करताना थोडासा बॅकफुट वरती संघ आपण बघतोय एकता ग्रुप टेंबी खोडावे. परंतु प्रयत्न करायला हरकत नाही. चांगली शॉट खेळण्याचा प्रयत्न करावा. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. स्लाइस करण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सातत्याने बघायला मिळते. 50वा वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अशी ही लढत आपण बघतायत. सर्वांचं मिळालेलं अप्रतिम असं सहकार्य आणि त्यानंतर गोल्डन ज्युबली इयर यंदाचं वर्ष आपण या भव्य अशा प्रांगणामध्ये खऱ्या अर्थाने एन्जॉय करतोय. त्याच्या मागचं जी अविरत मेहनत आहे विजय क्रीडा मंडळाची आणि अविरतपणे ते खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट स्पर्धा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, रक्तदान शिबिर असेल, मार्गदर्शन अभ्यास पर टूर असतील, अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात. हॅलो
नरेश दत्तू घरत यांच्या स्मरणार्थ निलेश घरत यांच्याकडून 1100 रुपये, नंदकुमार काशीनाथ घरत यांच्याकडून 1111 रुपये, हॉटेल ब्लू रूप सचिन भोईर यांच्याकडून 5000 रुपये. पुढचा चेंडू तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पुलटॉस होता यावेळेला डाऊन द ग्राउंड, चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूला फील्ड करेल. एक धाव इथे कंप्लीट झाले आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचली ती 37 धावा. थोडासा एकतर्फा मॅच आपल्याला बघायला मिळतोय, कारण मंगलमूर्ती विराथन संघ एक मातब्बर संघ आहे आणि एका बाजूने आपण एकता ग्रुप टेंबी खोडाई संघाला बघितलं. 29 संघांचा भरणा आहे. युवा खेळाडू संघनायकाने एक ग्वाही दिली तिथे की संघ आमच्या विभागातील एक मातब्बर संघ आहे. या संघासोबत खेळताना आम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल आणि नक्कीच कुठली जीवन म्हणा किंवा स्पर्धा म्हणा, तुम्हाला सातत्याने रोज काही ना काही नवीन शिकायला मिळतं आणि क्रिकेटच्या मैदानामध्येही तुम्हाला भरपूर काही शिकायला देतं ते क्रिकेट. क्रिकेट हा फक्त खेळ नसून तुम्ही जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरत असता तेव्हा तुम्ही येणाऱ्या परिस्थितीला जेव्हा चांगल्या मनोधैर्याने समोर जात असता तेव्हा तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे, तुमची जी देहबोली आहे, की तुम्ही घेतलेले जे निर्णय आहे ते तुम्हाला जीवनामध्ये लढण्याची प्रेरणा देतात. म्हणून मैदानं खऱ्या अर्थाने चांगलं व्यक्तिमत्व घडवत असतात. हॉटेल ब्लू रूप सचिन भोईर यांच्याकडून 5000 रुपये, नितीन हरेश्वर भोईर यांच्याकडून 1111 रुपये, मुकेश बबन पाटील यांच्याकडून 1111 रुपये, हरेश रामजी पाटील यांच्याकडून 5101 रुपया. त्यानंतर श्री वंदेश पाटील बोईसर आदर्श संघ यासाठी त्यांनी ट्रॉफी दिलेली आहे. अनुज राऊत कौलगर यांच्याकडून 3000 रुपये, चिराग झुंजाराव यांच्याकडून 1111 रुपये, दीपेश विष्णू भोईर यांच्याकडून 1001 रुपया, विलास पद्माकर भोईर यांच्याकडून 1000 रुपये, दर्पण संतोष किणी यांच्याकडून 1111 रुपये, चंद्रकांत सदानंद किणी यांच्याकडून 1000 रुपये, दर्शन संदीप किणी यांच्याकडून 5858 आणि संजय घरत बंदर पगाडे यांच्याकडून 2000 रुपये. पुढचा चेंडू यावेळेला आय साईड थोडीशी डलमळीत झालेली होती. इट्स अ डॉट बॉल. प्रामुख्याने आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा, परंतु गेली 5 दिवस आणि आजचा 6वा दिवस च्या माऊलीने रुचकर जेवणाचा आस्वाद आम्हाला प्रत्येक दिवशी या ठिकाणी बघायला मिळाला. सर्व ज्या महिला मंडळ आहेत त्यांचं जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे, कारण आई अन्नपुण्य पूर्णेचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे. रुचकर जेवण आम्हाला प्रत्येक दिवशी इथे बघायला मिळालं आहे, त्याचा आस्वाद घ्यायला मिळालेला आहे. त्यासाठी आम्ही सर्व माऊलींना स्पेशली थँक्स सांगतोय आणि आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहो हे आम्ही प्रार्थना करतोय. श्री कुणाल सुरेश पाटील कडून मॅन ऑफ द मॅच यासाठी आपल्याला या ठिकाणी टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. त्यानंतर दिनेश तांडेल मंगळवारी यांच्याकडून 1100 रुपये, साहिल रमेश घरत यांच्याकडून 1001 रुपया, निलाक्षी निनाद पाटील विरार यांच्याकडून 2000 रुपये, सुनील राऊत यांच्याकडून 1000 रुपये, ओमकार ट्रॅव्हल्स श्री नितीन पाटील यांच्याकडून 11,000 रुपयाचं भरघोस अशी देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यानंतर हर्षल राऊत यांच्याकडून सुद्धा 5000 रुपये. पुढचा चेंडू टॉस डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केलाय. टायमिंग खूप चांगला आहे. वन्स बाउंस सीमा पार येतोय. चौकार, गुड बॅटिंग, अतिशय सुंदर असा चौकार. ऑन मेरिट हा शॉट बघायला मिळतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरनं सेफ झोन मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा खेळाडू फक्त ह्या चेंडूकडे बघत राहिले, एवढं परफेक्ट टायमिंग आहे. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट करताय. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दुसऱ्या धावेचा टेम इथे बघायला मिळतोय आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. यानंतर एबी ग्रुपचे प्रोप्रायटर सन्माननीय अजय भोईर यांच्याकडून 5000 रुपये, भूपेंद्र शंकर पाटील यांच्याकडून 1101 रुपया, तुषार पाटील यांच्याकडून 2000 रुपये, श्री अशोक सकाराम किणी यांच्याकडून 1111 रुपये, अठ्ठा ग्रुप यांच्याकडून 5000 रुपयाची आम्हाला देणगी प्राप्त झाली आहे. आणि आताच आपल्या स्टेजवर आलेले सन्माननीय निलेश चौधरी यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. एवढी सर्व आम्हाला जे दानशूर जे व्यक्तिमत्व यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी देणगी प्राप्त करून दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, आभार मानतोय. स्पेशली थँक्स. डाऊन द ग्राउंड सेफ झोन, गुड शॉट. आपण बघतायत धावसंख्या मात्र सर्व आमचे दाते आहेत, त्यांचा मी खरोखर VKM विजय क्रीडा मंडळ खूप खूप आभारी आहे. आपण जे आर्थिक सहाय्य आम्हाला दिले, सर्व जे दाते आर्थिक सहाय्य किंवा वस्तू रूपानं
जे आम्हाला या ठिकाणी सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी राहू. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा 50वे वर्ष, सुवर्ण महोत्सवी वर्ष. अविरतपणे ही स्पर्धा व्हाईट बॉलचा कॉल सातत्याने या ठिकाणी आपण बघतायत. तरुण मुलांना एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम VKM गेली 50 वर्ष करते. त्यासाठी त्यांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी. आणि आमचे जे सर्व दाते आहेत त्या सर्व दात्यांचं खरोखरच आम्ही आभारी आहोत. अप्रतिम असं कार्य. याच्यानंतर आपण मेगा फायनल 6 षटकांची असेल आपण बघणार आहोत. अतिशय सुंदर व्हाईट बॉलचा कॉल. धाबा 44 बघायला मिळतात 45 स्कोर कार्ड वरती. याच्यानंतर इन्या 11 दमन यांनी तयार राहायचंय आणि मंगलमूर्ती विराथन संघाने फायनलच्या दृष्टीने तयार राहायचंय. थोडस ग्राउंडची आखणी करून घ्या अंतिम मॅच साठी. अंतिम मॅच आपण खेळणार आहोत. 6 षटकांची मॅच असेल.